मिक्सरच्या छोट्या भांड्यात कधी कच्चे आंबे घालून पाहिले आहे का? तर नाही टाकले तर नक्कीच एकदा टाकून बघा. जेवणासाठी तोंडी लावायला एकदम चटपटीत असा कोणता पदार्थ बनतो किंवा याला चटणी पण म्हणू, तर ती कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने, कमी साहित्यात आणि फक्त 5 मिनटं. जेवणाच्या आधी ही चटणी फक्त 5 मिनटं बनवली की झटपट होती. आता त्यासाठी सगळ्यात आधी चटणी बनवायची म्हणले तर शेंगदाणे लागतात आणि शेंगदाणे मी हे चांगले भाजून घेतलेले. पोळ्या केल्या होत्या, तोच तवा होता. मग असे तापलेल्या तव्यात शेंगदाणे टाकले आणि छान असे याचे जे सालं आहे ते उकलून निघालेले, म्हणजे सगळे सालं असे त्याचे काढून घ्यायचे हाताने चोळून. शेंगदाणे थंड झाले की सगळे सालं शेंगदाण्याचे काढून घ्यायचे. यामुळं चटणी दिसायला तर छानच दिसते, पण मस्त अशी चटणी होती. आता हे शेंगदाणे भाजलेले, आता हे थंड होऊन त्याचे सालं काढून घ्यायचे. तेवढ्या वेळेमध्ये आता इकडं मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे. त्याचे देठं काढले आणि त्या घेतलेल्या आहे. किंवा चटणी किती बनवायची त्यानुसार ह्यात घ्यायच्या आहे, एकदम नवीन पद्धतीने. आता 1 ते 2 कांड्या असा लसूण घेतलेला आहे. तो थोडासा हातात सोलून न घेता चोळून घेतलेला आहे हातावर. आता लाल लसूण आहे, फक्त हातावर असा चोळला की त्याचे सालं लगेच निघत्या आणि सालं पण जाड नसत्या. आता 1 चमचा यामध्ये जिरे टाकलेले आहे. आता या चटणीमध्ये टाकताना मी थोडेसे धणे टाकले, धणे पण टाकले होते. आता एक मूठ कोथिंबीर ती घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली ती. थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आणि आता हे कच्चे आंबे जे आहे ते छोटे छोटे असे कापून घेतलेले, फोडी केलेल्या आहे छोट्या अशा उभ्या, म्हणजे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पटकन वाटल्या जातील. आता हे सगळं आधी वाटून काढायचं आहे. या फोडी केल्या, लसूण, धने, जिरे, आल्याचा तुकडा. आता हे सगळं पाणी न टाकता वाटलेलं आहे. चालू बंद केलं आणि अशा पद्धतीने असं थोडंसं जाड असंच वाटलेलं आहे. जास्त काय असं पेस्ट केलेली नाही आहे मी एकदम. आता हे शेंगदाणे जेवढे सालं निघन तेवढे शेंगदाण्याचे सालं काढून घेतले आणि शेंगदाणे तापलेल्या तव्यामध्ये भाजलेले, त्याच्यामुळे दिसतं किती मस्त असे आतमधून सुद्धा शेंगदाणे भाजले गेलेले. आता हे शेंगदाणे टाकल्यानंतर फक्त 1-2 वेळेस असं चालू बंद केलं आणि याची चटणी काढून घेतलेली आहे ओबडधोबड. म्हणजे आपण ज्या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी बनवतो त्याच पद्धतीने मी शेंगदाण्याची चटणी काढून घेतलेली आहे ओबडधोबड. पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे. आता तोच तवा घेतलेला आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये कांदा टाकला तर चटणीची चव आणखीनच वाढेल. कांदाही आवडीनुसार, कांदा आवडत असला, पण कांदा उन्हाळ्यामध्ये थंड असतो खाल्ल्याला, आणि जेवढा कांदा शक्य होईल. आता चटणी टाकता माझ्याकडून ती पडलं भांडं हातातून, म्हणून ती थोडीशी साईडला पडल्या गेली. आता ही चटणी आहे ती त्यालाच सगळी टाकून घेते आणि अशी एकदा मीठ न टाकताच थोडीशी अशी मी तेलामध्ये सगळी भाजून घेतलेली थोडीशी. आता चटणीमध्ये ओली असताना मीठ टाकत नाही, मग ते जास्त होतं. चटणी जेव्हा थोडीशी आपण ज्यावेळेस भाजतो त्यावेळेस मी मीठ टाकलेलं आहे, म्हणजे मिठाचा अंदाज कळतो. आणि मस्त अशी चटणी दिसत होती, एकदम चवीला चटपट, आंबट, तिखट अशी चटणी. आता याच्यामध्ये काही गूळ साखर टाकलेली नाही, कारण बाकीचे साहित्य असल्यामुळे याचा आंबटपणा जो आहे तो कमी होतो, मग काही आंबट लागत नाही. आणि काही घेताना थोडीशी गोडच घेतलेली आहे, म्हणजे जास्त आंबट नाही अशी घेतलेली होती. आता बाकीचे जे शेंगदाणे ते आहे त्याच्यामुळे त्याचा आंबटपणा कमी झालेला आहे. बघा मस्त अशी थोडीशी ओलचटत अशी चटणी ठेवलेली आहे. आणि ती काय अशी शेंगदाण्याची चटणी जशी आपण कडक बनवतो तशी होत नाही, थोडीशी ओलसरच असते ही चटणी. हलवताना तिचा असा थोडा गोळा, पण मस्त अशी लागते. थोडीशी ओलचटत चटणी चांगली लागते. बघा एकदम मस्त अशी चटणी दिसते.
भाकरीसोबत तर एकदमच मस्त असा हा ठ्याचा, आपण थोडक्यात ठ्याचा पण म्हणू. फक्त 5च मिनिटात ही चटणी होती चवीला जेवणात तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त अशी चटणी